उत्तर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का। माजी नगरसेविका संध्या दोशी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। कोलकात्याच्या आर्जीकर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड। माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप। जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने विधानसभेच्या हालचालींना वेग। करवीर विधानसभेशी नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न। विधानसभेच्या निमित्तानं जनस्वराज्य शक्ती पक्षाचा मेळावा। जालन्यातील औद्योगिक वसाहतीच्या स्फोट प्रकरणी गजकेश्री कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल। जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश। कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी। पालघरच्या तारापूरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग। शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय आरोपीनं केला विनयभंग। यवतमाळमध्ये गुन्हेगारांचा धुडगूस सुरूच। अज्ञात टोळक्यानं दुकानदारावर केला ऍसिडचा हल्ला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील सातारातील भाजप नेत्याच्या घरी। भाजप नेते मदन भोसलेंची घेतली भेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।